धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण आठवड्यातील प्रत्येक रविवारी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे प्रबोधन पर्व, प्रत्येक बुधवारी संविधान प्रबोधन मालिका आणि प्रत्येक शुक्रवारी रिपब्लिक प्रबोधन मालिका असे 3 कार्यक्रम सुरू केले आहेत। आज बुधवार म्हणून संविधान प्रबोधन मालिकेचा 14वा भाग सादर करीत आहोत। संविधान प्रबोधन मालिकेच्या आजच्या 14व्या भागाचा विषय घटना समिती, हंगामी सरकार व भारतीय स्वतंत्र कायदा हा आहे। या विषयाचे स्पष्टीकरण असे की ब्रिटिश सरकारने काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या समोर कॅबिनेट मिशन म्हणजेच त्रिमंत्री योजना ठेवली होती। या योजनेमध्ये भारत एक संघराज्य असेल, त्यामध्ये केंद्र व प्रांतांना नेमके कोणते अधिकार असतील, या विषयाची विभागणी कशी केली जाईल, घटना समितीची निवडणूक घेण्यासाठी प्रक्रिया कशी राबवली जाईल, हे प्रमुख विषय होते। ही योजना काँग्रेस व मुस्लिम लीग यांनी दुरुस्त्या सुचवून सुरुवातीला काही अंशी स्वीकारली होती। पूर्ण योजना मात्र मान्य केली नव्हती। शिखांनी तर पूर्ण योजनाच फेटाळली होती। त्यानंतर जेव्हा हंगामी सरकारच्या स्थापनेचा विषय आला, तेव्हा काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये मतैक्य घडवून आणणं अशक्य झाले। याच मतभेदातून मुस्लिम लीगने संपूर्ण त्रिमंत्री योजनाच फेटाळून लावली। लॉर्ड वेवेल यांनी विश्वासघात केल्याची भूमिका मुस्लिम लीगने मांडली। मुस्लिम लीगच्या या पावित्र्यामुळे सत्तांतर प्रक्रियेची सर्व परिस्थिती थांबली। ब्रिटिश सरकारने यावर उपाय म्हणून लॉर्ड वेवेल यांच्या जागी लॉर्ड माउंटबॅटन यांची नेमणूक केली आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा सत्तांतराची प्रक्रिया सुरू केली। लॉर्ड माउंटबॅटन यांनी काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्याबरोबर बोलणी करून सत्तांतराची योजना बनवली। ही योजना काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्याकडून मान्य करून घेतली। त्यानंतर ब्रिटिश संसदेद्वारा त्यावर शिक्का मोर्तब करून घेतले आणि भारतात हंगामी सरकारची स्थापना, घटना समितीची स्थापना व भारतीय स्वातंत्र्य कायदा व पाकिस्तानचा जन्म हे सर्व यशस्वीपणे पार पाडले। माउंटबॅटनद्वारा पार पाडलेल्या या सर्व कामगिरींची माहिती आपण या भागात घेणार आहोत। स्पष्टीकरणाचे मुद्दे: 1. मुस्लिम लीगचा त्रिमंत्री योजनेला विरोध व देशात दंगली। 2. घटना समितीची निवडणूक व पहिली बैठक। 3. हंगामी सरकारची स्थापना। 4. सत्तांतरासाठी लॉर्ड माउंटबॅटनची नियुक्ती। 5वा मुद्दा: माउंटबॅटनद्वारा स्वातंत्र्य व फाळणीची योजना। 6वा मुद्दा: पंजाब, सिंध, आसाम, बंगाल, वायव्य प्रांत व संस्थाने यांची फाळणीबाबतची भूमिका। 7वा मुद्दा: मुस्लिम लीग व काँग्रेसद्वारा माउंटबॅटन योजनेला मान्यता म्हणजेच भारताची फाळणी व पाकिस्तानचा जन्म। 8वा मुद्दा: भारतीय स्वातंत्र्याचा ब्रिटिश संसदेद्वारा कायदा मंजूर। स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा मुस्लिम लीगचा त्रिमंत्री योजनेला विरोध व देशात दंगली हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की 16 मेची त्रिमंत्री योजना मुस्लिम लीगने प्रथम संपूर्णपणे मान्य केली होती, पण शेवटी हंगामी सरकारच्या रचनेबाबत काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे मतैक्य घडून येणं अशक्य झालं। त्यामुळे व्हाईसरायनी हंगामी सरकारची योजना स्थगित ठेवल्याचे जाहीर करून टाकले। घटना समितीच्या निवडणुकानंतर पुन्हा हंगामी सरकारबाबत वाटाघाटी कराव्या असे व्हाईसरायनी मत व्यक्त केले। व्हाईसरायचा हा निर्णय लीगने अमान्य केला आणि त्रिमंत्री योजना पूर्णपणे फेटाळून लावण्याचा निर्णय 29 जुलै 1946 रोजी घेतला। लॉर्ड वेवेलनी आपला विश्वासघात केला असे बॅरिस्टर जिनांनी जाहीर केले व त्यांच्या निषेधार्थ प्रत्यक्ष प्रतिकाराची चळवळ सुरू करण्याचा निर्णय लीगने घेतला। त्याबरोबर कलकत्ता शहरात व देशात अनेक ठिकाणी भयंकर जातीय दंगली झाल्या, रक्तपात घडून आला, मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले, देशभर दहशतीचे वातावरण पसरले। त्या प्रकारे वेवेल यांना सत्तांतर प्रक्रियेमध्ये अपयश आले। स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा
घटना समितीची निवडणूक हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की जुलै महिन्यात घटना समितीची निवडणूक झाली. अ गटात काँग्रेसला बहुतेक सर्वच जागा मिळाल्या. ब गटात मुस्लिम लीगला हुकमी बहुमत मिळाले. या गटात शिखांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. क गटात मुस्लिम लीग 35, काँग्रेस 32, कृषक प्रजा पक्ष 1, दलित फेडरेशन 1, कम्युनिस्ट 1 असे पक्षाचे बल होते. ब्रिटिश हिंदुस्थानाचे एकूण प्रतिनिधी 292, संस्थानांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी 93 असे एकूण 385 सदस्य घटना समितीचे होते. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली, पण तिच्या कामकाजात मुस्लिम लीगने मात्र भाग घेतला नाही. घटना समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर रोजी निवड झाली व घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला. स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा हंगामी सरकारची स्थापना हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की घटना समितीच्या निवडणुका जुलै 1946 मध्ये संपल्या. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी हिंदुस्थान सरकारने हंगामी सरकार स्थापन केल्याची घोषणा केली आणि घोषणात म्हटले होते की व्हाईसरायच्या सध्याच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांचे राजीनामे बादशाहांनी स्वीकारले असून खालील ग्रस्तांची नेमणूक करण्यात आली आहे. 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. सरदार वल्लभभाई पटेल, 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4. मिस्टर असफ अली, 5. सी राजगोपालाचारी, 6. शरदचंद्र बोस, 7. डॉक्टर जॉन मथाई, 8. सरदार बलदेव सिंग, 9. सर शफकत अहमद खान आणि 10. जगजीवन राम, 11. सय्यद अली जहीर, 12. KH भाभा. 2 मुसलमान सभासदांची नेमणूक मागाहून करण्यात आली. हंगामी सरकार 2 सप्टेंबर पासून अधिकारावर येईल. मुस्लिम लीगने हंगामी सरकारात सामील व्हायचे नाही असे जाहीर केले होते, पण नंतर 13 ऑक्टोबर 1946 रोजी लीगने हा निर्णय बदलला व हंगामी सरकारात सामील व्हायचे होते. त्याप्रमाणे 15 ऑक्टोबर रोजी लीगचे 5 मंत्री हंगामी सरकारात समाविष्ट करण्यात आले. त्यांना जागा देण्यासाठी अगोदरच्या मंत्र्यापैकी काही जणांना राजीनामा द्यावा लागला. काँग्रेस आणि लीगचे संमिश्र मंत्रिमंडळ 1947 पर्यंत म्हणजे फाळणीपर्यंत कायम होते. डॉक्टर आंबेडकर हे हंगामी सरकारात कायदेमंत्री होते. स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा सत्तांतरासाठी लॉर्ड माउंटबॅटनची नेमणूक हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की घटना समितीचे काम चालू होते. त्याच काळात म्हणजे 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटिश पंतप्रधान मिस्टर ॲटली यांनी सत्तांतर करण्यासंबंधी पुन्हा एकदा घोषणा केली. हे सत्तांतर जून 1948 पूर्वी पार पडलेच पाहिजे असा ब्रिटिश सरकारने निर्धार केला आहे असे त्यांनी या घोषणेत स्पष्ट केले. हा निर्धार पार पाडण्यासाठी लॉर्ड वेव्हेल यांच्या जागी लॉर्ड माउंटबॅटन यांची व्हाईसरायपदी नेमणूक करण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी 24 मार्च 1947 रोजी अधिकार ग्रहण केला. त्यांनी लगेच जाहीर केले की पुढील काही महिन्यात हिंदी लोकांच्या हाती भारताची संपूर्ण सत्ता सुपूर्द केली जाईल. स्पष्टीकरणाचा पाचवा मुद्दा लॉर्ड माउंटबॅटन द्वारा स्वातंत्र्य व फाळणीची योजना हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की प्रथम हिंदी नेत्याशी आणि नंतर मे मध्ये इंग्लंडला जाऊन ब्रिटिश सरकारशी चर्चा करून माउंटबॅटन यांनी 3 जून 1947 रोजी ऐतिहासिक योजना मांडली. ही योजना भारताच्या स्वातंत्र्याची तशीच फाळणीचीही होती. ती जाहीर झाली त्यावेळी भारतातील राजकीय वातावरण विलक्षण तंग बनले होते. भारतात सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी मुस्लिम लीगने दंगलीचा धुमाकूळ माजवला होता. बंगाल आणि पंजाबमध्ये फाळणीच्या दिशेने आंदोलन चालले होते. भारतात यापुढे ऐक्य राखणे अगदी अशक्यप्राय आहे असेच वाटत होते. मुस्लिम लीग पाकिस्तानची मागणी 1 इंचही मागे घेण्यास तयार नाही असे जिनांनी जाहीर केले. लीगचे छोटे मोठे पुढारी हीच भाषा गावगन्ना वापरीत होते.
त्यापुढे राष्ट्रीय भावना लुळी पडली. अशा वातावरणात 3 जूनची योजना बाहेर पडली. लॉर्ड माउंटबॅटन बनवलेल्या या योजनेचा आशय पुढील प्रमाणे होता. हिंदी लोकांच्या इच्छेनुरूप सत्तांतर केले जावे अशी ब्रिटिश सरकारची इच्छा होती. भारतातील राजकीय पक्षात एकोपा असता तर ही इच्छा पूर्ण होणे सोपे झाले असते. सध्याच्या परिस्थितीत ब्रिटिश सरकारला आपली स्वतःचीच योजना मांडावी लागत आहे. अर्थात त्यासाठी सध्या घटना समितीचे जे काम चालू आहे त्यात अडथळा आणण्याची मात्र ब्रिटिश सरकारची अजिबात इच्छा नाही. पण त्याचबरोबर या घटना समितीने बनवलेली घटना ज्या भागांना मान्य नाही तेथे लागू करणे ही योग्य ठरणार नाही. म्हणून त्यासाठी पुढील प्रमाणे तरतूद करणे उपयुक्त ठरेल. ज्या भागातील प्रतिनिधी प्रस्तुत घटना समितीच्या कामकाजात भाग घेऊ इच्छित नसतील त्यांना नव्या निराळ्या घटना समिती घटना बनवण्याची संधी देण्यात यावी. असे झाले म्हणजे साहजिकच सत्तांतर कोणाकडे करावयाचे ते निश्चित ठरवणे शक्य होईल. स्पष्टीकरणाचा 6वा मुद्दा पंजाब, सिंध, आसाम, बंगाल, वायव्य प्रांत व संस्थानिक यांची फाळणीबाबत भूमिका व त्याप्रमाणे तरतूद हा आहे. आणि याचे स्पष्टीकरण असे की बंगाल आणि पंजाब या प्रांताच्या प्रांतिक कायदेमंडळाचे काम 2 निरनिराळ्या भागात पार पाडले जावे. या भागात मुस्लिम बहुमत असलेल्या जिल्ह्यातील प्रतिनिधी काम करावे. कायदेमंडळाच्या या दोन्ही भागातील सभासदांनी वेगवेगळ्या सभा घेऊन प्रांतांची फाळणी केली पाहिजे की नाही यावर मत व्यक्त करावे. कोणत्याही भागातील साधे बहुमत जरी फाळणीला अनुकूल पडले तरी फाळणी केली जावी व त्याप्रमाणे मग पुढची सर्व तरतूद करण्यात यावी. सिंधच्या कायदेमंडळांनी एका खास अधिवेशनात अशाच प्रकारे आपल्या भावी राजकीय धोरणांचा निर्णय घ्यावा. वायव्य सीमा प्रांतांच्या बाबतीत याच प्रश्नावर सार्वमत घेऊन लोकमत आजमावले जावे. आसाममधील सिल्लेट जिल्ह्यात मुसलमानांचे बहुमत आहे म्हणून त्या जिल्ह्यात सार्वमत घेऊन मगच तो जिल्हा पूर्व बंगालला जोडावायचा की आसामला जोडावायचा हे निश्चित करावे. हिंदी संस्थानिकांच्या बाबतीत मात्र 12 मे 1946 रोजी जाहीर केलेले धोरणच ब्रिटिश सरकार चालू ठेवेल. त्यात काहीही बदल केला जाणार नाही. स्पष्टीकरणाचा 7वा मुद्दा मुस्लिम लीग व काँग्रेसद्वारा माउंटबॅटन योजनेला मान्यता म्हणजेच भारताची फाळणी व पाकिस्तानचा जन्म हा आहे. आणि याचे स्पष्टीकरण असे की पंजाब, सिंध, आसाम, बंगाल या प्रांतांनी फाळणी करण्याचा निर्णय घेतला तर सीमा निश्चित ठरवण्यासाठी सीमा समिती नेमण्याची तरतूद ही माउंटबॅटन योजनेत तयार करून ठेवली होती. ही 3 जूनची योजना 9 जून 1947 रोजी मुस्लिम लीगने मान्य केली व 12 जुलै रोजी तिला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मान्यता दिली. या मान्यतेचा निष्कर्ष असा होता की बंगाल व पंजाब या प्रांताची फाळणी करण्यात यावी. पश्चिम बंगाल व पूर्व बंगाल या दोन्ही भागांनी पाकिस्तानच्या नव्या घटना समितीत सामील होण्याचे ठरवले. पंजाब व बंगाल यांच्या विभागणीसाठी 2 सीमा समित्या नेमण्यात याव्या. सिंध आणि वायव्य सीमा प्रांत या दोन्ही प्रांतांनी पाकिस्तानच्या नव्या घटना समितीत सामील होण्याचा निर्णय घेतला. आसाममधील सिल्लेट जिल्ह्याने पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे ठरवले. अशा प्रकारे पश्चिम पंजाब, पूर्व बंगाल, सिंध, वायव्य सीमा प्रांत आणि आसाममधील सिलेट जिल्हा या प्रांतांनी भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घेतला. या सर्व निर्णयाबरोबरच लॉर्ड माउंटबॅटन योजनेद्वारा भारताची फाळणी झाली व पाकिस्तानचा जन्म झाला. स्पष्टीकरणाचा 8वा मुद्दा भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश संसदेद्वारा मंजूर हा आहे. आणि याचे स्पष्टीकरण असे की लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंट पुढे मांडण्यात आला व 18 जुलै रोजी त्याला पार्लमेंटने मंजुरीही दिली. या कायद्यातील तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. 1. या कायद्यात भारताच्या फाळणीची व भारत आणि पाकिस्तान अशा 2 राज्याच्या स्थापनेची तरतूद केली. ही दोन्ही राज्ये 15 ऑगस्ट 1947 पासून स्थापन व्हावीत आणि त्यांना आपापल्या राज्यात सर्वश्रेष्ठ सत्ता प्राप्त व्हावी
असे कायद्याने निश्चित केले. दुसरी तरतूद, या दोन्ही राज्यांची विधिमंडळे आपापल्या प्रदेशात कायदे करण्यास संपूर्ण स्वतंत्र ठरवली. 3. भारत आणि पाकिस्तानसाठी स्वतंत्र घटना समिती निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आला. 4. नवीन घटना तयार होईपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या घटना समित्याच कायदेमंडळाची ही कामे करतील. या कायदेमंडळांना घटना तयार करण्याच्या अधिकाराखेरीज पूर्वीच्या मध्यवर्ती कायदेमंडळाचे सर्व अधिकारही असतील. 5. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश सरकारचा या दोन्ही राज्यावर किंवा त्यांच्या प्रांतावर काहीही अधिकार राहणार नाही. 6. नवीन घटना तयार होईपर्यंत केंद्राचा व प्रांतांचा कारभार 1935च्या कायद्याप्रमाणे चालविण्यात यावा, अर्थात त्यात आवश्यक ते बदल करण्याचा या राज्यांना अधिकार असेल. 7. एखादा कायदा बनवताना किंवा तो अंमलात आणताना ब्रिटिश बादशहाला असलेला नकाराचा अधिकार सोडून देण्यात आला आहे. हा अधिकार गव्हर्नर जनरलला दिलेला आहे. 8. ब्रिटिश बादशाकडे असलेले सार्वभौम सत्तेचे सर्व अधिकार हिंदी संस्थानाकडे देण्यात आले व ही संस्थाने व ब्रिटिश बादशाह यांच्या दरम्यान झालेले सर्व करार व तहनामे इत्यादी 15 ऑगस्ट 1947 पासून रद्दबातल ठरतील असे जाहीर करण्यात आले. 9. भारत मंत्र्याचे अधिकारपद रद्द करण्यात यावे. त्याचे काम कॉमनवेल्थ खात्याच्या सेक्रेटरीकडे सोपवण्यात येईल असे ठरवण्यात आले. 10. भारताचे सम्राट हा ब्रिटिश बादशाहचा किताब रद्द ठरवण्यात येईल असे घोषित करण्यात आले. आणि 11. भारतातील संस्थाने ही एकतर आपला स्वतःचा स्वतंत्र राज्यकारभार करू शकतात, अन्यथा भारतीय राष्ट्रात समाविष्ट होऊ शकतात. ब्रिटिश साम्राज्याची संस्थानिकावरील सत्ता संपुष्टात येऊन त्यांना भारतात किंवा पाकिस्तान यापैकी कोणत्याही राज्यात समाविष्ट होण्याचा अधिकार देण्यात आला. थोडक्यात भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा 2 सार्वभौम राष्ट्र बहाल करणारा होता, परंतु यातून अखंड हिंदुस्थानची विभागणी झाली. या कायद्याच्या अनुषंगाने स्वतंत्र भारतासाठीची घटना निर्मिती केली गेली. वरील तरतुदीखेरीज सैन्य, वरिष्ठ सनदी वर्ग, फाळणीची यंत्रणा, गव्हर्नर जनरलचे अधिकार, सीमा प्रांतातील जमाती, गोऱ्या सैनिकांचे इंग्लंडला प्रयाण इत्यादी विषयासंबंधीचे तपशील ही स्वातंत्र्याच्या कायद्यात नमूद केले होते. या कायद्याने भारतावरील ब्रिटिश सत्ता पूर्णपणे नष्ट झाली व भारत व पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राज्य निर्माण झाली. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील भारत ब्रिटिश सत्ता संबंधातील हा शेवटचा टप्पा होय. या टप्प्यावर भारत संपूर्ण स्वतंत्र झाला, पण त्याच वेळी फाळणीही झाली. सारांश व अनुमान. घटना समिती, हंगामी सरकार व भारतीय स्वतंत्र कायदा यांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की ब्रिटिशांनी भारतात लॉर्ड माउंटबॅटनद्वारा एकाच वेळी घटना समिती, हंगामी सरकार आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करून भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देताना फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती केली आहे. घटना समिती, हंगामी सरकार व भारतीय स्वातंत्र्य कायदा यांची माहिती आपण लक्षपूर्वक ऐकली व पाहिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून संविधान प्रबोधन मालिकेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद.